राहतात. खाली बसायला सांगा सगळ्यांना. स्टेजच्या समोरची पब्लिक खाली बसा. पाहुणे या ठिकाणी आहेत आपले, त्यांना मॅच पाहायची आहे. झाप आणि वावे. आणि यानंतर पुढील सामन्यासाठी पहिला पुकार देत आहे काळभैरव भारजे. संघाने लक्ष द्या. काळभैरव भारजे वर्सेस उदलाई माता नेनवली. भारजे वर्सेस नेनवली यानंतर होणारा पुढील सामन्यासाठी पहिला पुकार भारजे नेनवली. आपल्या संघासाठी पहिला पुकार. मान्य विश्वास सीतापराव जीवन दंत आपण स्टेजवर यायचं आहे. दोन्ही स्टेजवर यायचं आहे. नक्कीच आत्ताच ज्यांचं या ठिकाणी कॉल आला होता, फोन आला होता, भैरीनाथ क्रीडा मंडळ वावे या ठिकाणी मैदानात खेळतोय. आणि या वावे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू श्री गणेश मोरे यांनी या सामन्यासाठी, या मॅचसाठी त्यांनी खास रसायनीवरून आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद गणेश. अतिशय चुरशीचा सामना झाप वर्षे वावे. धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद सन्मान्य श्री विनायकजी सापळे साहेब आणि सुयोगजी पासीलकर, आपण या ठिकाणी आलात. मंडळातर्फे आपलं खूप खूप धन्यवाद, आभार. चला धन्यवाद पाहुण्यांचं. या ठिकाणी रवी साहेब आणि भास्कर पाटे साहेब आपलं पुनश्च धन्यवाद. आपण वेळात वेळ येऊन काढून आपण या कार्यक्रमाला भेट दिली. धन्यवाद आपले पुनश्च. चला आपण सामन्यांकडे जात आहोत. वावे वर्से झाप. गौरव हिरडेकर चढाईसाठी आलेले अतिशय अनुभवी चढाई बहादूर. दोन्ही संघ अनेक मैदानावरती त्यांनी बक्षीस पात्र असे दोन्ही संघ आहेत. झाप आणि वावे गेली 2 वर्षामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने या ठिकाणी दोन्ही संघाने आपले वर्चस्व गाजवलेलं आहे. दोन्ही संघ झाप वर्सेस वावे. या ठिकाणी 17 नंबर जर्सी घातले मागे परतले, त्यांना प्रत्युत्तर. नक्कीच आता मात्र पहिल्या चढाईमध्ये यशस्वीरित्या गुण टिपतोय यश सीतापराव. सक्सेसफुल ठरलाय. प्रत्युत्तर दिलं आता मात्र प्रसाद हिरडेकर. एक जबरदस्त चढाई बहादर भैरनाथ वावे संघाचा. 6-1 असा डिफेन्स असेल. निश्चितच दोन्ही संघ तुल्यबल आहेत मित्रांनो. प्रणव मात्र मैदानाच्या बाहेर असेल. यश सीतापराव अर्थातच झाप गावाचा आर्मी बॉय म्हणून यशकडे पाहिलं जातं. सुधागड तालुक्यातील तमाम कबड्डीवासियांना खऱ्या अर्थाने अभिमान वाटावा असं यश कर्तृत्व. चढाई करता आता मात्र विजय. 6-1 असा सामना असेल. बोनस करून ऑन, परंतु माघारी परतलाय. प्रत्युत्तर देईल प्रसाद हिरडेकर. 6चा डिफेन्स पुन्हा एकदा सजलेला असेल. यावेळेस मात्र टप्प्यात आला, कार्यक्रम झाला. सत्यम सीतापराव जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. प्रत्युत्तर मनोज लहानेचं. दोन्ही संघ तुल्यबल आहेत मित्रांनो. सुधागड तालुक्यामधील खऱ्या अर्थाने नामवंत, कीर्तिवंत आणि दर्जेवंत असे हे दोन्ही संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. या देखील सामन्यामध्ये 5-5 चढाई होण्याची दाट शक्यता आहे.
7-1 समीकरण. चढाई करता विशाल. यानंतर भारजे नेनोली आपण तयारीत राहायचं आहे. मी सुनील शिर्के आपल्याला विनंती करतो या ठिकाणी जीवन दंत सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित झाले असलेले आदरणीय जीवनजी दंत यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. तदनंतर मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष संजयजी खाडे आपल्याला विनंती करतो आपण विश्वासजी सीतापराव यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा विजय 6-1 डिफेन्स असेल. निश्चितच घानाघाती हल्ले करणारा चढाई बहादर आहे. कोणत्याही क्षणी या सामन्याला भिरकावू शकतो ती क्षमता ती ताकद विजयमध्ये आहे. आता मात्र चढाई करता सज्ज झालाय कल्पेश देशमुख. एक शांत संयमी सामना आपल्याला बघायला मिळतोय, परंतु 3 गुणांची आघाडी निश्चितच वावे संघाकडे असेल हे देखील विसरून चालणार नाही. कल्पेश देशमुख चढाई करता माघारी परतलाय. प्रत्युत्तर देईल विशाल म्हस्के. निश्चितच दोन्ही संघांनी या मैदानामध्ये बक्षिसाला गवसणी घातली आहे, परंतु मागील वर्षी निश्चितच वावे संघाचा परफॉर्मन्स रसिकांच्या मनावरती अधिराज्य करून गेला. आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय विजय सीताबराव. 3rd रेड तिसरी चढाई डू और डाय करो या मरो. आता मात्र बघूया कितपत किमाय करतोय, कितपत प्रयत्न करतोय विजय. भरधाव वेगाचा बादशाह म्हणून विजयकडे पाहिलं जातं. वाऱ्यासारखा वेग ज्याच्या पायामध्ये आहे असा हा विजय. यावेळेस मात्र सहजरित्या गौरव हिरडेकर मध्यरक्षकाची शिकार करतोय. लाजवाब परफॉर्मन्स.
आता मात्र विशाल की भव्य हिमालय तुमचा मुसा केवळ माझा सैन्यकडा आणि गौरी शंकर उभ्या जगाचा मनात पूजिन रायगडा. निश्चितच रायगडाची माती आणि रायगडाची ख्याती या रायगडच्या या महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत आहे मित्रांनो. राजधानीसाठी निवडला गेलेला आपला रायगड जिल्हा आणि निश्चितच त्याच रायगड जिल्ह्यातील आपण सारे भाग्यवान मंडळी की शिवछत्रपतींच्या राजधानीमध्ये आपण राहतोय. निश्चितच या रायगड जिल्ह्याच्या कबड्डीने महाराष्ट्राच्या मातीला तब्बल 5 छत्रपती पुरस्कार विजेते दिले. हा या रायगडच्या मातीचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही, या कबड्डीचा इतिहास आपल्याला विसरून चालणार नाही. निश्चितच जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही संघ पुढे वाटचाल करतात. गुणतालिका मात्र कधी वाब्याच्या बाजूने आनंदाची उसळी आपल्याला बघायला मिळते तर कधी निश्चितच आनंदाची उसळी झाप संघाच्या बाजूने आपल्याला बघायला मिळते. चढाई करता यावेळेस विशाल म्हस्के एक जबरदस्त आणि वेगवान चढाई बहादर, परंतु चढाईमध्ये विशालचे एफर्ट्स आता मात्र काहीशी आपल्याला कमी बघायला मिळतात. यावेळेस मात्र मनोज लहाने आताच या ठिकाणी आम्हाला लाभलेली देणगी जाते आदरणीय विश्वासजी सीतापराव रोख रक्कम 501 रुपये, तर आदरणीय जीवनजी दंत यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपये. खूप खूप धन्यवाद सर्व देणगीदात्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. आपल्याच आर्थिक सहकार्यामुळे ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी साजरी संपन्न होते. सुंदर डाईव्ह आपल्याला बघायला मिळते करण म्हस्केच्या माध्यमातून. चढाई करता आता मात्र प्रसाद आल्या आल्या मित्राला त्या ठिकाणी कामगिरीवरती पाठवलंय. निश्चितच चढाईची धुरा एकतर्फे स्वीकारतो या वावे संघाचा एक जबरदस्त आणि आक्रमक खेळाडू अर्थातच प्रसाद. चला मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय. मध्यांतरानंतर पंचांना विनंती दोन्ही संघांना आपण लाईनअप करून घ्या. आपण मैदानाच्या मध्यभागी एक शुभ सन्मान घेतोय. मी विनंती करतो दोन्ही संघांना लाईनअप करून घ्या. पंचांना विनंती असेल. सांगेल तेव्हा मला आणि माईकचा आवाज पण वाढव थोडा. वाढवा रे. क्रीडा समितीचे 2026 चे अध्यक्ष आदरणीय जितेंद्र विठ्ठल खाडे आपल्याला विनंती करतो. झाप संघाचा एक अद्भुत आविष्कार निश्चितच ज्याने या सुधागड तालुक्याच्या माना उंचावल्या. खेळाडू मित्रांनो आपण शिस्तीचं जरा पालन करा प्लीज. आपल्याला सूचना या ठिकाणी दिल्या जातात. आपण लाईनअप व्हा. या ठिकाणी आपण एक महत्वपूर्ण सन्मान मैदानाच्या मध्यभागी घेतोय. निश्चितच ज्या खेळाडूने या अखंड
विजय. 5 आणि 7 2 गुणांनी निश्चितच वावे संघ उत्तर रथामध्ये आघाडीवरती आहे. बघूया कितपत गुणांनी या ठिकाणी आघाडीचं रूपांतर पिछाडीमध्ये केलं जात आहे. नक्कीच प्रसाद जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत हा सामना झुकू दिला जाणार नाही एवढं मात्र नक्कीच. 5 एक समीकरण असेल. प्रसाद मात्र सावध पवित्रा घेतोय. हरिभक्त पारायण सटराम नारायण दळवी आंबोले यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला रोख रक्कम 501 रुपयाचं भरघोस असं देणगी मूल्य प्राप्त झालेलं आहे. मी विनंती करतो आयोजकांना आपण त्यांचा सन्मान करायचा. या ठिकाणी सूरज सटराम दळवी हे उपस्थित झाले आहेत. आपण त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. कुमार सूरज सटराम दळवी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. धन्यवाद सूरज. आपण या ठिकाणी या केल्या जाणाऱ्या सन्मानाचा स्वीकार करताय. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई डू ऑर डाय विजय सीतापराव. बघूया कशा प्रकारे यावेळेस गुण टिपतोय. नक्कीच मित्रांनो हा एक वाऱ्यासारखा वेग आहे. पायामध्ये ज्याच्या झुमचक्री वादळ आपल्याला बघायला मिळतो असा हा विजय कोणत्याही क्षणी स्वतःला झोकून देतो आणि नक्कीच भरधाव वेगाच्या जोरावरती यशस्वीरित्या गुण टिपतो. शेवटची 5 मिनिटं असेल. चला तिसरा व अंतिम पुकार काळभैरव भारजे विरुद्ध उदलाय माता नेनवली. या दोन संघांमध्ये निश्चितच मित्रांनो जो संघ विजयी होईल तो संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये बक्षिसास पात्र होईल. परंतु बघूया कोणता संघ विजयी होतोय कोणता संघ पराभूत होतोय. दोन्ही संघ तुल्यबल आहेत एवढं मात्र निश्चितच. परंतु जो संघ विजय होईल अर्थातच या जगमगणाऱ्या विशेषाच्या आकर्षक चषकावरती आपली मोहर उमटवेल. यावेळेस काय प्रयत्न आहेत. जबरदस्त खेळ. प्रणव रटाटे संधीचं सोनं कशा प्रकारे करायचं हे यालाच म्हणतात. चढाई करता आता मात्र यश एक जबरदस्त आणि भरधाव वेगाचा हा बादशाह म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मागच्या रेड मध्ये मात्र निश्चितच सुपर टॅकल झाला होता. आता मात्र प्रत्युत्तर देतोय जयेश खाडे 7 नंबरची जर्सी मधला खेळाडू. आता मात्र थर्ड रेड तिसरी चढाई. यशला ही रेड व्हॅलिड करावी लागेल मित्रा. बंधनकारक असेल कंपल्शन असेल तुझ्यावरती. काहीशा बड्ड्यांमध्ये आता मात्र चढाई करेल. बघूया कितपत यशस्वी होत आहे. निश्चितच जयेश खाडे निलेश सपकाळ मैदानामध्ये आहे. काही घडू शकतं. बघूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. यशस्वी होणं जाप संघासाठी अत्यंत महत्वाचं असेल. ही चढाई निर्णायक चढाई ठरणार आहे. यावेळेस मात्र जबरदस्त 2 गुणांची चढाई आपल्याला बघायला मिळते यशस्वीरित्या. तर मात्र रसिकांच्या टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळेल. परंतु जेर बंद झाला तर मात्र
आता मात्र थर्ड रेड. सचिन हिरडेकर चढाईसाठी असेल. 7-1 समीकरण. यावेळेस मात्र थांबवलं जाते. जबरदस्त पकड आपल्याला बघायला मिळते. यशस्वी बोनस आणि त्यानंतर मात्र जेरबंद केलं जात आहे. आता मात्र अंतिम टप्प्यामधला हा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. 3 गुणांची आघाडी निश्चितच आता मात्र झाप संघाकडे आहे. मित्रांनो, मी म्हटलं होतं ही आघाडी मोडत काढायला वेळ लागणार नाही, क्योंकि उगते हुए सूरज को डूबने में वक्त जरूर लगता है, बर्फ को पानी में बदलने में जरूर वक्त लगता है, लेकिन कबड्डी के खेल में स्कोर बोर्ड में बदलने को वक्त नहीं लगता. ये बात जरूर दोहराई है अब झाप टीम की ओर से. 6 विरुद्ध 1 असा सामना आता मात्र लढत येईल. यश सीतापराव 15 आणि 11 4 गुणांनी आघाडीवरती आहे. झाप संघ शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. यश जर जेरबंद झाला तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट आपल्याला काहीसा बघायला मिळेल. यावेळेस मात्र जबरदस्त अँकल होल्ड विशालच्या माध्यमातून आता मात्र चढाई करता प्रसाद हिरडेकर. जबरदस्त प्रकारे सामना संपुष्टात येतोय आणि निश्चितच